नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण इतिहास विषय पाहणार आहोत। प्रथमतः सर्व प्रगती क्लासेस, गुरुप्रसाद क्लासेसच्या विद्यार्थ्यांचं, पालकांचं, सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन, नमस्कार। तर आज आपण इतिहास या भागामध्ये इतिहास पाहणार आहोत। इतिहासच्या पाठीमागच्या भागामध्ये आपण 2 धडे एकत्र तुलनात्मक दृष्ट्या अभ्यास करायचं असं म्हटलेलं होतं। धड्याचं नाव होतं इतिहास लेखन, पाश्चात्य परंपरा आणि भारतीय परंपरा असे 2 भाग होते। तसा हा तुलनात्मक अभ्यास करायला दोन्ही लेसन तसे पूरक आहे। 2 लेसनवरचे आपण महत्वाचे टॉपिक डिस्कस करत होतो। याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण संकल्पना स्पष्ट करा यामध्ये वेगवेगळे 5 भाग आपण अभ्यासलेले होते। त्याचं थोडंसं रिव्हिजन करतो, तुम्हाला आठवत आहेत का पहा, नाहीतर काय होतं माहिती आहे, पुढे पाठ आणि मागे सपाट असं होतं। तसं व्हायला नाही पाहिजे आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो। त्यामध्ये आपण 5 टॉपिक संकल्पना स्पष्ट करामध्ये पाहिलेले होते। पहिला होता द्वंद्ववाद, दुसरा होता ॲनल्स प्रणाली, तिसरा होता प्राच्यवादी इतिहास, चौथा होता राष्ट्रवादी इतिहास आणि 5वा होता वंचितांचा इतिहास। असे 5 भाग पाहिलेले होते। माझ्या परीने मी अत्यंत प्रामाणिकपणे तुमची सेवा त्यामधून तुम्हाला दिलेली होती। त्यामध्ये तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये एक शब्द सांगितलेला होता, कोणकोणते मुद्दे लिहायचे ते सांगितलेले होते। चुकून एखादा माझ्या माहितीप्रमाणे राहिलेला नाहीच आहे, कारण पुस्तक नसल्यामुळे तुम्ही तुमच्याकडे जर पुस्तक असतील तर पहा, एखादा मुद्दा आपल्याला ऍड करता येतोय का बघायचं। असं नाही सरांनी सांगितलं म्हणजे ते फायनल, सरांनी सांगितलेलंच असं नाही, आपणही त्याचं संशोधन करायचं। एखादा सरांच्याकडून राहतोय का, आपला मार्क गेला नाही पाहिजे, आउट ऑफ मार्क आपल्याला मिळायला पाहिजेत। आणि त्या 5च्या 5 संकल्पना अत्यंत महत्वाच्या आहेत। ते कुणीही सांगेल, तुम्हालाही कळेल। प्रत्येक गोष्ट मी अगदी बारकाईनं फोडून सांगितलेली, तुम्हाला कळाली असेल, ती तुम्ही अभ्यासले असेल आणि मी नोट्सही पाठवलेल्या होत्या, त्या तुम्ही लिहून घेतल्या असेल, पाठांतर केलं असेल। रोजच्या रोज पाठांतर करत जा, अभ्यासाला सुरुवात करा। पहिल्या दिवसापासून आपण अभ्यास केला पाहिजे, मग आपल्यावरती शेवटच्या काही दिवसामध्ये ताण तणाव येत नाही, आपण डिप्रेशनमध्ये जात नाही। आई वडील आनंदात राहतात, तुम्ही अभ्यास करायला लागला, सारं वातावरण अस्वस्थता घरातली निघून जाते। माझा मुलगा छान अभ्यास करतोय म्हटल्यानंतर आई वडिलांना किती बरं वाटतं नाही का, 2 घास जास्त खाणार ते दररोजचे। तर या साऱ्या गोष्टी ध्यानात घ्या। आजच्या भागामध्ये, आजच्या इतिहासाच्या या भागामध्ये आपण त्याच 2 धड्यामधले म्हणजे इतिहास लेखन, पाश्चात्य परंपरा आणि भारतीय परंपरा, याच इतिहासाच्या या 2 लेसन मधले आपण 5 महत्वाचे टॉपिक सविस्तर प्रश्नांची उत्तरेल्या या सदरासाठी, या प्रकारासाठी विचारला जाणारा हे प्रश्न पाहणार आहोत। प्रश्नपत्रिकेचा आराखडा जर तुम्ही पाहिला असेल, मी पहिल्याच दिवशी सांगितलं की अभ्यासाला जर सुरुवात करायची असेल तर प्रश्नपत्रिका पाहिली पाहिजे। आपणाला शिकवलेलं किंवा शिक्षक शिकवत असणारा भाग कोणत्या प्रकारासाठी येणार आहे, कशासाठी येणार आहे, आणि मग अभ्यासाला मजा येते। तर आज आपण थोडक्यात उत्तरे द्या किंवा खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे द्या असा एक प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न 5वा असतो। 8 मार्काचा असतो, 2 सोडवायचे असतात, 3 दिलेले असतात। म्हणजे 3 प्रश्न तुम्हाला प्रश्नपत्रिकेत दिलेले आहे, 1 ऑप्शनला जातो आणि दुसरे 2 तुम्हाला सोडवायचे असतात। 4-4 मार्काचे 2 प्रश्न असतात। तर त्यामध्ये आज आपण 5 टॉपिक पाहणार आहोत। कोणकोणते टॉपिक आहेत बघा, म्हणजे 5 प्रश्न पाहणार आहोत बरं का। वेगवेगळे आर्टिकल त्या प्रश्नामध्ये कशी कव्हर होतात तेही पहा। नीट लक्ष देऊन ऐकायचं, नीट लक्ष देऊन शिकायचं, समजून घ्यायचं। समजलं नाही तर मी सांगितलेलं आहे 24 तास, त्या 24 तासामध्ये कधी कोणत्याही मिनिटामध्ये मला फोन करायचा किंवा एक मेसेज टाकायचा व्हॉट्सअपला, वैयक्तिक व्हॉट्सअपला टाका किंवा ग्रुपवर टाका, मला काही अडचण नाही, मी तुमच्या शंका त्या वेळेला सोडवणार। एखाद वेळी कामात असेल तर थोडंफार मागे पुढे होईल, याचंही आपण थोडंसं हे ठेवायचं। 5 प्रश्न अभ्यासणार आहोत। त्यातला पहिला जो प्रश्न आहे ना, तो कार्ल मार्क्सचा वर्ग सिद्धांत यावरती विचारला जाणारा प्रश्न आहे। हा अत्यंत महत्वाचा प्रश्न समजण्यात येतो। कार्ल मार्क्सचं जे लिखाण आहे ते लिखाण अत्यंत महत्वाचं समजण्यात येते इतिहासामध्ये। तर प्रश्न असा विचारला जातो तुम्हाला, कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा, असा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल। आता असा प्रश्न जेव्हा विचारला जातो, कार्ल मार्क्सचा सिद्धांत, वर्ग सिद्धांत, मग हा वर्ग सिद्धांत म्हणजे नक्की काय आहे ते आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे। मग तुम्हाला प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपोआप समजत जाणार। हा वर्ग सिद्धांत काय आहे माहिती आहे तुम्हाला? साधारणतः हा 21व्या शतकाचा उत्तरार्ध होता
आणि या 21व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये काय घटना घडलेल्या माहिती आहे तुम्हाला? जर्मनीमध्ये कार्ल मार्क्स नावाचा एक सायंटिस्ट नाही, इतिहासकार होऊन गेला. तर हा जो इतिहासकार आहे ना, त्या इतिहासकारानं एक इतिहासामध्ये सिद्धांत मांडला. सिद्धांत हा शब्द आहे ना तसा शास्त्रामधला आहे बरं का. आर्किमिडीजचा सिद्धांत, न्यूटनचा सिद्धांत, गॅलिलिओचा सिद्धांत, असं तुम्ही ऐकलं असेल. शास्त्र शिकता तुम्ही म्हटल्यानंतर हे तुम्हाला माहित असेल. पण इतिहासामध्ये हा कार्ल मार्क्सने एक वर्ग सिद्धांत म्हणून सिद्धांत मांडला. आता नक्की तो काय आहे बघा, काय आहे तो नीट समजून घ्या. समजून घेतलं ना पाठांतर करायलाही मजा येते, लवकर पाठांतर होतं, कमी वेळेत पाठांतर होतं आणि दीर्घकाळ लक्षात राहतं. ही गोष्ट तुम्हाला नक्की हे करता आली पाहिजे. या गोष्टी तुमच्या मनामध्ये भरलेल्या असल्या पाहिजे. मी समजून घेईन बस. आता याच्यामध्ये करोनाच्या या पिरियडमध्ये ना तुम्ही समजून घेतलं ना फक्त बस, काही नको. मग बाकी करून घ्यायचं आम्ही बघतो. करणार तुम्ही नाही केलं तरी आम्ही करून घेणार, काही टेन्शन घ्यायचं नाही. अभ्यासाचं टेन्शन घेऊन अभ्यास होतच नसतो. उलट अभ्यास करण्याची एक मजा घ्यायची असते. बस मजा करायला शिकायचं असतं. अभ्यास मजा करता करता करण्याची गोष्ट आहे. पण आपण ना योग्य वेळी सुरुवात करत नाही. आपण करतो सुरुवात तेव्हा मग मजा घेता येत नाही अभ्यासाची. तेव्हा फार टेन्स निर्माण झालेला असतो. पाठीमागे लागलेले असतात, घरचे आपल्याला पुन्हा पुन्हा टॉर्चर करतात. त्यांचं ते काम आहे ना, त्यांनी नाही केलं तर कसं होणार सांगा बघू. त्यांच्याही आयुष्याचं आणि आपल्याही आयुष्य, त्यांच्याही स्वप्नाचं आणि आपल्याही स्वप्नाचं चुराडा होणार, भंग होणार. आणि म्हणून ते ओरडत असतात. तुमच्या भल्यासाठी हे सारं चाललेलं असतं. ठीक आहे. तर कार्ल मार्क्सचा वर्ग सिद्धांत नक्की काय आहे बघा. हा वर्ग सिद्धांत आहे ना, त्याच्या ऐवजी मी दुसरा एक शब्द सांगतो तुम्हाला. तो शब्द लक्षात ठेवा, मग तुमच्या लक्षात राहील. बरोबर मुद्दे लक्षात राहतील. वर्ग सिद्धांताऐवजी ना वर्ग संघर्षाचा सिद्धांत असं म्हणायचं. वर्ग संघर्ष. आता वर्ग म्हणजे कळते ना तुम्हाला, दोन वर्ग, दोन भाग, दोन विभाग, आणि मग त्यांच्यामध्ये तयार झालेला हा संघर्ष. तसा इतिहासामध्ये पुस्तकामध्ये तो शब्द असावा. मी काय पाहिलेला नाही, पण तो शब्द असावा. वर्ग संघर्षाचा सिद्धांत. प्रश्न विचारताना थोडक्यात विचारण्यासाठी वर्ग सिद्धांत सांगायचं म्हटलेलं आहे. असो, वर्ग संघर्षाचा सिद्धांत म्हणजे काय माहिती आहे? दोन वर्ग आहेत आणि त्यांच्यामध्ये दोन संघर्ष चालू आहे. त्या दोन वर्गामध्ये संघर्ष चालू आहे. तो संघर्ष कसा निर्माण होतो आणि तो केव्हापासून अस्तित्वात आहे? समाजामध्ये तो आहे का? आज आहे का? काल होता का? भविष्यात राहील का? याची उत्तर आपल्याला मिळाली पाहिजे. मग ते आपल्याला नीट समजणं. तर तुम्ही शब्द लक्षात ठेवताना कोणता ठेवायचा? हा बरोबर, वर्ग संघर्षांचा सिद्धांत. यस, वर्ग संघर्ष म्हटलं तर तुमच्या लक्षात येतो. वर्ग संघर्ष म्हणजे दोन वर्गामध्ये झालेला संघर्ष. एवढं लक्षात राहील तुमच्या, नक्की लक्षात राहील. ठेवायचं, लक्षात ठेवायचं. वर्ग म्हणजे दोन वर्ग. मानव जातीमधलेच हे दोन वर्ग आहेत आणि या दोन वर्गामध्ये झालेला हा संघर्ष आहे. दोन कोणते वर्ग आहेत ते आपण पुढे पाहूया, पण आता एवढंच लक्षात ठेवा की दोन वर्ग आहेत. वर्ग संघर्षाचा सिद्धांत कार्ल मार्क्सने मांडलेला आहे. कार्ल मार्क्स असं म्हणतो या सिद्धांतामध्ये की इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसतो. म्हणजे इतिहास लिहित असताना त्यामध्ये काल्पनिक गोष्टी फार कमी यायला पाहिजेत. काल्पनिक गोष्टी जर कमी आल्या ना तर मग इतिहासाला मजा येते, इतिहासाला विश्वासार्हता निर्माण होते. तो अमूर्त कल्पनांचा नसतो, तो जिवंत माणसांचा असतो, असं तो सिद्धांतामध्ये पहिला मुद्दा मांडतो. आता याचा अर्थ काय आहे माहिती आहे तुम्हाला? याचा अर्थ असा आहे बाळांनो, म्हणजे फार पूर्वी इतिहास घडत असताना इतिहासकार तिथे नसतात, हे तुम्हालाही माहिती आहे. मी मागच्या लेक्चरलाही त्याच्यावर चर्चा केलेली. मग इतिहासकार कसे लिहितात माहिती आहे तुम्हाला? इतिहासकार त्या ठिकाणी मिळालेले काही पुरावे, दाखले घेतात, त्याची विश्वासार्हता अलीकडच्या काळामध्ये ती तपासून पाहिली जाते. पण फार पूर्वीचा इतिहास हा तसा तपासून पाहिला जात नव्हता. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला एक टर्म सांगितली होती का, पूर्वग्रह दूषित. म्हणजे इतिहास लिहिताना उगीच रंजक गोष्टी लिहायच्या, काल्पनिक गोष्टी लिहायच्या, उगीच अशा कितीतरी गोष्टी तुम्ही ऐकत असाल. शिवाजी महाराजांना म्हणे भवानीनं तलवार दिली. ऍक्च्युली त्या तलवारीचं नाव आहे, जी तलवार अशी सरळ आहे आणि तिचं टोक फक्त असं वक्र आहे, तिला भवानी तलवार म्हणतात. त्या तलवारीचं नाव आहे. हे रंजक गोष्ट आहे असं इतिहासकारही आता सांगतात. तसे पुरावेही समोर आलेले आहेत. असू दे. तर हा वर्ग सिद्धांतामधला पहिला मुद्दा आहे आणि तो तसा महत्वाचा आहे. तर कार्ल मार्क्स असं म्हणतात की वर्ग सिद्धांतामध्ये म्हणजे वर्ग संघर्षामध्ये असं म्हणूया, वर्ग संघर्षामध्ये हा इतिहास जो असतो ना, तो इतिहास अमूर्त कल्पनांचा नसतो, तो असतो जिवंत माणसांचा. जिवंत माणसांचा हे इतिहासकारानं पहिलं समजून घेतलं पाहिजे. पहिलं समजून घेताना, इतिहास समजून घेताना, इतिहास लिहायच्या अगोदर
तुम्हाला इतिहासकारांनाच हे समजलं पाहिजे, बाबा नो, हा इतिहास अमूर्त संकल्पनाचा नाहीये, काल्पनिक काय लिहायचं नाही, रंजित काय असता कामा नये, तर इतिहासावरची विश्वासार्हता निर्माण होईल, असं कार्ल मार्क्स सांगतो आणि त्या दृष्टीनेच तो लिखाण करतो. आणि म्हणून कार्ल मार्क्सच्या लिखाणाला इतिहासामध्ये महत्व प्राप्त होतं. दुसरी गोष्ट जी आहे ना, बघा, दोन गट जे आहेत ना, ते दोन गट तुम्ही समजून घ्या, मग तुम्हाला दुसरा मुद्दा लिहिता येईल. दोन गट कोणते आहेत माहिती आहे तुम्हाला? कोणत्या वर्गामध्ये संघर्ष झाला? मी म्हणालो ना, वर्ग संघर्ष. दोन वर्ग कोणते आहेत माहिती आहे? एक आहे उत्पादनाची साधने असणारा गट आणि दुसरा आहे प्रत्यक्ष उत्पादन करणारा गट. म्हणजे जसं शेताचा मालक आणि शेतीमध्ये काम करणारे मजूर. कंपनीच्या मालकाकडे उत्पादन करणाऱ्या उत्पादनाची क्षमता असणाऱ्या मशिनरी आहेत. म्हणजे तो काय आहे? उत्पादनाच्या साधनाचा मालक आहे. कळालं? नक्की कळालं? एखाद्या कंपनीचा मालक असतो बघा, तुम्ही कंपनीमध्ये काम करत असाल ना, त्या कंपनीचा मालक आहे, त्याच्याकडे काही उत्पादन आहे, म्हणजे वेगवेगळ्या वस्तू तयार होत आहेत. मग त्या उत्पादन करण्याच्या साधनं आहेत उत्पादन करण्याची, ती कुणाकडे आहेत? त्या मालकाकडे आहे. आणि ते कामगार आहेत ना, म्हणजे तिथं प्रत्यक्ष उत्पादन करणारे माणसं आहेत. एक वर्ग आहे, तो आहे कामगारांचा, नोकर वर्ग. म्हणजे मालक आणि नोकर दोन गट तयार झाले की नाही? शेतकरी आणि शेतामध्ये काम करणारे शेतमजूर दोन गट तयार झाले की नाही? तर या दोन वर्गामध्ये संघर्ष आहे. तो संघर्ष कार्ल मार्क्स यांना दाखवायचा आहे. कार्ल मार्क्स असं म्हणतात की गरजेपोटी, म्हणजे गरज भागवण्यासाठी, समाजाचीच गरज आहे, इतिहासाने याची नोंद घ्यायला पाहिजे, समाजाची गरज भागवण्यासाठी उत्पादन आणि उत्पादनाची साधनं असणारा एक वर्ग आहे आणि दुसरा वर्ग जो आहे तो वर्ग आहे ती उत्पादनं प्रत्यक्ष तयार करणारा वर्ग आहे. असे हे दोन गट आहेत. आता या दोन गटामध्ये नेहमीच संघर्ष होत आला. काही संघर्ष तुम्हाला माहिती असेल बघा. काही संघर्ष जर तुम्ही पाहिले, सर्वच घटकामध्ये किंवा सर्वच विभागामध्ये असं नसतं, पण तुम्ही जर गिरणी कामगारांचा प्रश्न पाहिला असेल ना, तर फार मोठा संघर्ष झालेला आहे बघा. किंवा बऱ्याच वेळेला असं म्हणजे तुम्हाला निळ्याच्या मायामध्ये झालेला एक चळवळ, शेतकऱ्यांनी केलेला उठाव तुम्हाला माहित असेल. बारडोलीचा उठावही तुम्हाला माहित आहे. हा शेतकऱ्यांचाच उठाव होता. तर कामगार आणि मालकांच्या विरोधात केलेला हा उठाव असतो. काय होतं माहिती आहे? ही जी साधनं असतात ना उत्पादनाची, तिचं समान वाटप नसतं. बघा ना, आपल्याच एखाद्या गावामध्ये किंवा आपल्याच घरामध्ये बघा ना, आपल्याला शेती थोडीशी असते, छोटीशी असते, आणि एखाद्या गावामध्ये शेतकरी असं असतो, त्याला 100 एकर आहे, 50 एकर आहे, 25 एकर आहे, 10 एकर आहे, आणि मला एक अर्धा एकर बी नाही. म्हणजे पीक उत्पादन करण्याचं त्याचं जे साधन आहे ते मोठं आहे, माझं साधन आहे ते छोटं आहे, आणि म्हणून दोन गट तयार झाले. काही जणांच्याकडे तरी गावामध्ये शेतीच नाहीये, ते फक्त काम करायचं, दररोजचं वेट बिगाऱ्यासारखं शेतामध्येच काम करायचं, कामाला जायचं, पैसे कमवायचे आणि त्यावरती आपला उदरनिर्वाह करायचा. दोन गट तयार झाले की नाही? कशामुळे झाले रे? कशामुळे झाले? असमान वाटप साधन संपत्तीचं किंवा उत्पादनाच्या साधनाचं म्हणा. शेती ही नैसर्गिक साधन संपत्ती आहे, पण उत्पादनाची साधनं आहेत ना, वेगवेगळे कारखाने आहेत, वेगवेगळ्या फॅक्टरी आहेत किंवा वेगवेगळ्या कंपन्या आहेत, आणि मग तिथं उत्पादनाची साधनं आहेत ती असमान अशी वाटली जातात आणि मग दोन वर्ग तयार होतात. मी कुठले वर्ग सांगितले सांगा बघू? एक मालक आणि दुसरा नोकर. म्हणजे नोकरी करणारा कामगार आणि उत्पादनाची साधनं असणारा मालक. आणि या दोघांच्या मध्ये काम करत असताना सातत्यानं, म्हणजे भूतकाळातही तो होता, फार पूर्वीपासून होता, जेव्हापासून मानव स्थिर जीवन जगू लागला, म्हणजे तो भटकं जीवन जगत होता, जंगलात राहायचा, झाडावरती राहायचा, फळं खायचा, तो आता पानवट्यावरती येऊन राहिला, वस्ती करून राहिला आणि स्थिर जीवन जगायला लागला, शेतीचा शोध लागला, तेव्हापासून हे दोन वर्ग संघर्ष करत आलेले आहेत, असं कार्ल मार्क्स सांगतो. बघा, नीट लक्ष देऊन ऐका. कार्ल मार्क्सचा हा वर्ग सिद्धांत आहे. वर्ग सिद्धांत नाही म्हणायचं, सॉरी, वर्ग सिद्धांत नाही म्हणायचं. काय म्हणायचं? वर्ग संघर्षाचा सिद्धांत. काय म्हणायचं? वर्ग संघर्षाचा सिद्धांत. बरोबर. तर हा समाजातील उत्पादनाचा जो गट आहे ना, तो फार मोठा गट आहे आणि त्याच्यापेक्षा मोठा हा कामगारांचा गट आहे आणि त्यांना समप्रमाणात वाटप न झाल्यामुळे हे संघर्ष नेहमी तयार झालेले आहेत. उत्पादनाच्या साधनामध्ये ही तफावत आपल्याला दिसते. आणि म्हणून कार्ल मार्क्स असं सांगतो की या दोघांच्या मध्ये चालू असणारा हा संघर्ष हा वर्ग संघर्ष आहे. म्हणजे दोघांच्या मध्ये असमान वाटपामुळे एकीकडे उत्पादनाची साधनं आहेत, दुसरीकडे उत्पादक आहेत, एकीकडे कामगार आहेत, दुसरीकडे मालक आहेत, एकीकडे शेतकरी आहेत, मोठे शेत जमीनदार, आणि दुसरीकडे शेतामध्ये काम करणारे, वेट बेगारीसारखे काम करणारे, दररोजचं काम करून आपले उत्पादनाचं म्हणजे पोटाचं उदरनिर्वाह करणारे असे कामगार आहेत.
आणि या दोघांच्या मध्ये हा संघर्ष सतत चालू असतो. आणि हा संघर्ष चालू असतो ना, त्या संघर्षामध्ये एक गट दुसऱ्या गटाचं आर्थिक शोषण करतो. समजते? आता हे आर्थिक शोषण झालं ना, मग मात्र काय होतं माहितीये तुम्हाला? हे आर्थिक शोषण झाल्यानंतर माणूस बंड करणार, माणूस अन्यायाविरुद्ध पेटून उठणार, मग कामगारांचे लढे उभे राहणार. आता हा जो वर्ग आहे, दोन्ही वर्ग असते, एक कामगार आहे आणि एक मालक आहे, या दोघांच्या मध्ये जेव्हा संघर्ष निर्माण होतो ना, ही फार मोठी समाजातली गोष्ट आहे ना. तुम्हाला उदाहरण सांगू, जेव्हा गिरणी कामगारांचा संप मिटला नाही, त्याला अनेक कारणीभूत घटना होत्या. तुमच्या वडिलांना तुम्ही घरी विचारलं तर ते सांगतील, मुंबईत राहणाऱ्या लोकांना ते माहिती आहे, चांगलं माहिती आहे. कदाचित काही पालक सुद्धा त्यामध्ये भरडले गेले असतील. अक्षरशः वाढीव पगारासाठी केला गेलेला हा संप चिरडून टाकण्यात आला आणि कामगारांना देशोधडीला लावण्यात आलं. कामगार गावी जाऊन राहिले, शेती करायला लागले, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, मुलांची शिक्षण थांबली, अशा अनेक गोष्टी झाल्या. आता हे सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की कार्ल मार्क्सला काय म्हणायचं आहे. कार्ल मार्क्स या सिद्धांतामध्ये म्हणतो, होणारं हे शोषण थांबवायचं आहे आपल्याला. मग थांबवायचं असेल तर लोकांच्यापर्यंत ते पोहोचलं पाहिजे. तुम्ही त्याला कुठल्या याच्यात थरा द्यायला तयार नाही. हा वर्ग सिद्धांत, हा वर्ग संघर्ष फार मोठा आहे, त्याला इतिहासामध्ये स्थान मिळायला पाहिजे. इतिहासाची ही जी बाजू आहे ना, ती लोकांच्या समोर यायला पाहिजे. मानवी इतिहासाचीच बाजू आहे. संघर्ष करणारा कोण आहे? मानव आहे. आणि शोषण करणारा कोण आहे? मानवच आहे. उत्पादनाची साधनं असणारा कोण आहे? मानव आहे. उत्पादनाची साधनं नसणारा कोण आहे? मानव आहे. मग मानवी समाजाला इतिहासामध्ये स्थान नको का? कालच आपण अॅनल्स प्रणालीमध्ये पाहिलं पा, राजे रजवाडे संस्थांनी आता मागे पडलं. आता सामान्य लोकांचा इतिहास, या सामान्य लोकांच्या इतिहासामध्ये ही चळवळ पाठीमागे पडलेली होती आणि ती कार्ल मार्क्सने एका सिद्धांताद्वारे पुढे आणली आणि इतिहासाला ती सांगितली. मानवी इतिहासाच्या या सिद्धांताला वर्ग सिद्धांत असं म्हणतात. कळालं असेल तुम्हाला? कळालं? समजून घ्यायचं बस. वर्ग सिद्धांत म्हणजे काय, वर्ग संघर्ष कुणामध्ये झाला, कशामुळे झाला, त्याचं मुख्य कारण काय आहे ते सांगतो तुम्हाला. शोषण कुणाचं झालं तुम्हाला कळते ना? शोषण कुणाचं होते? नोकरदारांचं होते ना, कामगारांचं होते ना. हा, कोण करते माहिती? मालक करतायत. त्यांना अपुरा तटपुंजा पगार देत आहे, 8-8 तासाऐवजी 12-12 तास राबवून घेत आहे. आता एक युनियन आहे, आवाज उठवतात कामगारांच्या याचं, तरी त्या युनियनमध्ये काय तुम्हाला आता काय सांगायचं आहे की नाही. तर या मोठ्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी एक सिद्धांत मांडला, तो मानवी इतिहासाचा सिद्धांत म्हणून इतिहासामध्ये ओळखला जातो. त्याला म्हणतात वर्ग सिद्धांत किंवा वर्ग संघर्ष. कार्ल मार्क्सचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा असा प्रश्न विचारला जाईल. मग मुद्दे काय लिहायचे आहेत ते मी तुम्हाला पाठवणार आहे, नोट्स देणार आहे, ते आपल्याला पाठ करायचे आहेत. मी आता फक्त तुम्हाला ते मुद्दे समजून सांगितले, एक एक करून ते समजून सांगितले, ते नीट ध्यानात घ्यायचे बस, बाकी काही करायचं नाही. आता बघा, दुसरा प्रश्न आपण घेऊया. हा प्रश्न समजला तुम्हाला? नीट नक्की समजला? अजून काही समजलं नसलं समजा तर मला पुन्हा तुम्ही विचारू शकता, किंवा विचारायला तुम्हाला मुभा आहे आणि मी सांगेन, किंवा तुम्हाला जेव्हा नोट्स पाठवेन तेव्हा सारे मुद्दे तुमच्या समोर येतील. जर लक्षात नाही राहिलं किंवा ध्यानात नाही आला, तुम्ही आता अतिशय बारकाईनं ते तुम्हाला सांगितलेलं आहे. दुसऱ्या प्रश्नाकडे आपण वळूया. त्यातला दुसरा टॉपिक आहे तो म्हणजे स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय. त्याच धड्यातला म्हणजे पहिल्याच धड्यातला हा एक महत्वाचा टॉपिक आहे. स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये काय काय येतं किंवा स्त्रीवादी इतिहास लेखन कशाला म्हणायचं. आता हे जे स्त्रीवादी इतिहास लेखन आहे ते नक्की काय आहे याचं आपल्याला ज्ञान असलं पाहिजे. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे नक्की काय. तर आता बघा, हे स्त्रीवादी इतिहास लेखन आहे ना, तर हे स्त्रीवादी इतिहास लेखन सुद्धा तसंच आहे. कधीपासून त्याची सुरुवात झाली. हा पुरुष प्रधान समाज आहे, कळतोय तुम्हाला? पुरुष प्रधान म्हणजे कळतं ना, पुरुषांचं वर्चस्व असणारा समाज. फार पूर्वीपासून तसंच आहे. आपली भारतीय परंपरा आहे ना, ती पुरुष प्रधान आहे. आजही आहे बरं का. बऱ्यापैकी आपण जरी म्हटलो घराघरामध्ये आता सुधारणा झाली, स्त्रिया सुद्धा, महिला सुद्धा बाहेर पडायला लागल्या, स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या, तरी स्वयंपाक तेच करतात बरं का. घरामध्ये पुरुष प्रधानच चालतं, पुरुषांना विचारल्याशिवाय काही करता येत नाही स्त्रियांना. हे तुम्हालाही माहिती आहे, पुरुष प्रधान संस्कृतीत आपला भारत देश आहे. आता अशा या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये त्याचा जो प्रभाव होता ना, तो सुद्धा म्हणजे हा प्रभाव सुद्धा इतिहासावर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे, पुरुष प्रधान समाज असल्यामुळे इतिहास सुद्धा पुरुष प्रधानच लिहिला गेला. आणि हे जवळजवळ 19व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत हे तसंच चालत आलं. त्यामध्ये बदल झाला, आमूलाग्र बदल झाला. ते 1990च्या काळामध्ये, साधारणतः 1990 मध्ये स्त्रियांचाही एक समाज वर्ग आहे
अशी एक संकल्पना इतिहासात मांडली गेली. म्हणजे एक वेगळा वर्ग, स्त्रियांचा एक प्रचंड मोठा वर्ग आहे आणि तो वर्ग सुद्धा कार्य करत असतो समाजामध्ये, सामाजिक भूमिकेमध्ये तो सुद्धा एक महत्वाचा घटक समजण्यात येतो आणि म्हणून आपण त्यांना विचारात घेतलं पाहिजे. म्हणजे स्त्रियांच्या बाबतीत विचार करायचा आणि स्त्रियांचा इतिहास लिहिण्याची एक संकल्पना या